वासियांनी अडवला पवनपुत्र मॅग्नेट फॅक्टरीच्या मॅग्नीजने भरलेला ट्रक। नमस्कार, मी नरेश बोपचे, सत्य को जाणून न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मागील वर्षी सुद्धा 9व्या महिन्यामध्ये पवनपुत्र मॅग्नेट फॅक्टरीचा जो ट्रक आहे तो चिंताटोला वासियांनी अडवला होता आणि याची माहिती पोलीस विभाग, तत्कालीन तहसीलदार व जिल्हा परिषद सदस्य व क्षेत्राचे आमदार यांना सुद्धा देण्यात आली होती। आणि अशा वेळी महसूल विभागाचे तहसीलदार व पोलीस विभागाचे निरीक्षक व पोलीसचे कर्मचारी तसेच अधिकारी घटनास्थळी आले आणि घटनेचे पंचनामे करून त्या ठिकाणून याच्यानंतर ओव्हरलोडेड या कंपनीचे ट्रक जाणार नाही असे पंचनामे तयार करून गाडी पोलीस स्टेशनला जमा करण्यात आली होती। आणि त्यानंतर काही महिने ट्रक चालले नाही, पण आता सध्या ट्रक चालत आहे। आणि जर आपण त्या रस्त्याची गोष्ट केला तर अटल बिहारी वाजपेयी यांच्या वेळेस जे निर्माण झाले होते प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत ते रोड बनवण्यात आलेले होते। त्यानंतर त्या रोडाचे काम पुन्हा झालेले नाही आणि अशामध्ये पवनपुत्र मॅग्नेट फॅक्टरीचे ओव्हरलोडेड ट्रक, रोडाच्या क्षमतेपेक्षा जास्त भरलेले ट्रक हे त्या रस्त्याने चालत असतात आणि त्यामुळे रस्त्याची दैनंदिन अवस्था अशी झालेली आहे की खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे हे समजत नाही। आणि सध्या तरी पाऊस सुरू झाल्यामुळे रस्ता हा किचडमय झालेला आहे। अशामध्ये शेतकरी तसेच दूध व्यवसाय करणारे शेतकरी, शाळकरी विद्यार्थी व आसोलीवरून चिंताटोला वाहे कालेमाटीकडे जाणारे जे राहगीर आहेत त्यांना मोठ्या समस्याला तोंड द्यावे लागत आहे। अशातच रस्ता खूपच खराब आहे आणि ओव्हरलोडेड ट्रक अजूनही सुरू आहेत, अजूनही जात आहेत, म्हणून गावकऱ्यांनी त्रासून पवनपुत्र मॅग्नेट फॅक्टरीचे ट्रक थांबवलेले आहे। अशामध्ये पोलीस विभागाला व महसूल विभागाला त्यांनी याची माहिती दिलेली आहे। घटनास्थळी पोलीस विभाग पोहोचलेले आहे। अशामध्ये गावकऱ्यांची मागणी आहे की हे मॅग्नेटचे ट्रक आहे याच्यावर कारवाई महसूल विभागाने केली पाहिजे आणि आरटीओ विभागाने ओव्हरलोडेड ट्रक असल्यामुळे रोडची क्षमतापेक्षा किती जास्त ट्रक भरलेला आहे, रोडची क्षमता किती आहे ती सर्व चौकशी करून कारवाई करण्याची अपेक्षा गावकरी वर्तवत आहेत। बघूया तर काय म्हणतात गावकरी आणि काय आहे गावकऱ्यांची मागणी, कशी आहे ही रस्ता। नमस्कार, मेरा नाम संजय बघेले है और मैं चिंताटोला ग्राम निवासी हूँ। है की हे जो रोड आहे 20 वर्षाआधी याचं रोडाचं बांधकाम झालेला होता आणि याच्यामध्ये याची जो कॅपॅसिटी होती ते 10 ते 12 टन एवढीच होती। पण पवनपुत्र मिनरल्स मिलचे जो ट्रक आहेत यांचा जो लोड आहे तो आहे 45 ते 50 टन एवढा लोड असल्यामुळे रोडाची अवस्था अशी झालेली आहे की खड्ड्यात रोड आहे की रोडात खड्डे आहेत हे सुद्धा आता कळत नाही आहे। आणि याच्यापासून आम्हाला शारीरिक तसा मानसिक दोन्ही प्रकारे खूप त्रास होत आहे। तर हा जो त्रास आहे आमचा जो समाधान, आमची एवढे मागण्या आहेत की वारंवार आम्ही ट्रक रोखण्याचा प्रयत्न करत आहोत, पण कंपनी मालक जो आहे तो उलट गाववाल्यांना चमकावून डरावून त्यांच्यावर अजून पुन्हा क्या कर लोगे अशा धमक्या देऊन, रिश्वत देऊन लोकांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत। तर आमची एवढी मागणी आहे की ही जी रोडची अवस्था आहे ते सरकारतर्फे आम्हाला यांचा जो ट्रक आहे ते बंद करून द्यावे आणि जो लोकांना जो प्रेशर येत आहे त्या प्रेशरला कमी करावे। हे खूप दिवसापासून हे ट्रक जात होते, पण मधात आम्ही ट्रकला अडवला होता आणि त्यांचा पंचनामा वगैरे पण झाला होता। जिल्हा परिषद मेंबर, पंचायत समिती मेंबर, तहसीलदार, पोलीसवाले सर्व आले होते, पंचनामासुद्धा झाला, परंतु त्यांची आवाज अजूनसुद्धा चालू आहे। मागील 2-4 दिवसापासून 2-4 दिवस झाले अजून अडवला होता। त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये नेला, पंचनामा पण केला, पण ते खाली ट्रक असल्यामुळे ते काही तेवढे लोड घेत नव्हते आणि त्यांचं म्हणणं असं होतं कंपनी मालकाचं की हे ट्रक आमचे नाही आहेत, परंतु आता त्यांचा माल आहे आणि हे ट्रक त्यांचेच आहे सिद्ध होते। कोणती कंपनी, कशाचा माल कुठून कुठे चालला होता? हे पवनपुत्र मिनरल्स कालेमाटी कंपनी आहे। तर कोसमटोलापासून इकडे ते ट्रक जात आहेत आणि आम्हालाही खूप अडचण होते। माझे नाव भूमेश्वर बघेले आहे।
ह्या गावाची परिस्थिती म्हणजे अशी आहे की कालेमाटी पवनपुत्र मिनरल कंपनी आहे, तिथून हे ट्रकचे आवागमन होत आहे ना. आपल्या गावाचा हा रोडाचा जो कॅपॅसिटी आहे पुष्कळ कमी आहे. फक्त हे आपल्या तात्पुरते 207 हे मेट्याडोपुरते आहेत, ट्रॅक्टरापुरते आहेत ना. त्याच्यातून 40 ते 45 टनाचे ट्रक वाहतूक होत आहे. याच्यासाठी आम्ही जेणेकरून 9व्या महिन्यामध्ये आम्ही रोखलेला होता आणि तिथं जिल्हा परिषद सदस्य आमदारसुद्धा आले होते आणि त्यांना निकाशी केलेले होते की इथून आवागमन बंद करावे. तरी पण त्यावेळेस ह्या ट्रकचे पंचनामासुद्धा झालेले होते. त्यानंतर हे जो मालक आहे इथून हा आवागमन बंद करत नाही. तरी पण याच्यासाठी आम्ही सध्या प्रत्येक वेळा ट्रक रोवण्याचा प्रयत्न करतो, पंचनामासुद्धा करतो. तरी पण हा कंपनी मालक ह्या इथून बंदी घालत नाही. तरी पण आता आम्ही सुद्धा रोखलेला आहे हा भरलेला ट्रक. आता आम्ही काही असो गावकऱ्यांना असं आम्ही सबक्ष घेतलेला आहे की इथून आम्ही हा रस्ता जाण्याचा बंद करू. कारण की आता सध्या आपल्या गावामध्ये दुधाचा व्यवसाय आहे. आपल्याला 2 वेळा दूध द्यावं लागते, सकाळ आणि संध्याकाळ. तर रात्रीला हा खूपच आता परिस्थिती गंभीर झालेली आहे. याच्यासाठी आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये शासनातर्फे असे आम्ही अनुरोध करतो की ह्या रस्त्यावरून ट्रक आवागमन बंद करण्यात यावा. गावकऱ्यांची काय माग आहे आणि हे रस्ता कशी आहे, त्या रस्त्याने येण्या जाणाऱ्यांची काय समस्या आहे आणि कोणत्या समस्याला तोंड देऊन या ठिकाणच्या गावकऱ्यांना येण्या जाण्या करत आहेत. अशामध्ये शासन आणि प्रशासन काय रस्ता बनवणार किंवा नाही, रस्ता केव्हा बनणार हाही मोठा प्रश्न आहे. आणि जे ट्रक येणे जाणे करत आहेत त्या ट्रकवर काय कारवाई होणार की नाही हाही मोठा प्रश्न आहे. तर या बातमीच्या पार्ट 2 मध्ये मिळू. याच बातमी व जाहिराती करता संपर्क करा मला. माझा मोबाईल नंबर आहे 8698491486. मिळूया पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.